आता बघा बऱ्याच वेळा आपण इंग्लिशमध्ये ऑलमोस्टचा वापर करतो, ऑलमोस्ट राईट. तर याचा अर्थ काय होतो? जवळ राईट, जवळपास, लगभग आपण त्याला म्हणतो राईट. पण जेव्हा आपण ॲडव्हान्स स्पीकर जेव्हा बोलतात राईट, जेव्हा ॲडव्हान्स स्पीकर बोलतात तर ते काय वापरतात ऑलमोस्टऐवजी? तर बघा जसं की पहिलं बघा प्रॅक्टिकली, आय प्रॅक्टिकली फॉरगॉट माय वॉलेट राईट. म्हणजेच काय, मी जवळपास माझं जे वॉलेट आहे, जे पाकिट आहे ते विसरलोच होतो, असा काय त्याचा अर्थ होईल. आता बघा नियरली, एक्झाम्पल आय नियरली मिस द ट्रेन, आय नियरली मिस द ट्रेन म्हणजेच ट्रेन जवळपास सुटलीच होती, ट्रेन जवळपास सुटलीच होती. आलं लक्षात. नेक्स्ट बघा व्हर्च्युअली, व्हर्च्युअली एक्झाम्पल ही वॉज व्हर्च्युअली क्राईंग, ही वॉज व्हर्च्युअली क्राईंग व्हेन ही सॉ द रिझल्ट, व्हेन ही सॉ द रिझल्ट म्हणजेच तो जवळपास रडण्यातच होता जसं त्यानं काय बघितला? रिझल्ट बघितला. काय बघितला? रिझल्ट. आता बघा ॲज गुड ॲज, द डील इज ॲज गुड ॲज डन म्हणजेच जे डील आहे, जो व्यवहार झालेला आहे तो जवळपास झालाच आहे राईट. जो डील आहे ती कशी जवळपास झालेलीच आहे, येते लक्षात. नेक्स्ट बघा ऑन द वर्ज ऑफ, एक्झाम्पल आय वॉज ऑन द वर्ज ऑफ क्विटिंग, आय वॉज ऑन द वर्ज ऑफ क्विटिंग म्हणजेच का मी जवळपास सोडण्यातच होतो, म्हणजेच काय गिवअप करण्यातच होतो. आलं लक्षात. तर हे सगळे आपण ऑलमोस्ट ऐवजी वापरू शकतो, येते लक्षात. आय होप तुम्हाला समजलं असेल राईट. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता राईट. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.